नमस्कार मित्रांनो, मी अलकनंदा दुर्गे आपल्यासमोर वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 73. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ह्यांचा विवाह. ज्या दिवशी दशरथ राजाने उत्तम गोदान केले त्याच दिवशी भरताचा मामा कैकेय राजकुमार वीर युधाजित तेथे आला. दशरथ राजाची भेट घेऊन व त्याचे कुशल विचारून तो म्हणाला, रघुनंदना, कैकेयाधिपती महाराजांनी स्नेहपूर्वक आपले कुशल विचारले आहे. आमच्याकडील ज्यांचे कुशल जाण्याची आपली इच्छा आहे त्या सर्वांची प्रकृती ठीक असून ते आनंदात आहे. कैकेय नरेशांना माझा भाचा भरत ह्याला भेटण्याची इच्छा आहे, म्हणून त्याला नेण्याकरता मी अयोध्येला गेला होतो. परंतु पृथ्वीनाथ, अयोध्येला मी ऐकले की आपले पुत्र विवाहाकरिता आपणाबरोबर मिथिलेला गेले आहे. म्हणून माझ्या भाच्याला भेटण्याकरता मी त्वरेने येथे आलो. दशरथ राजाने आपला प्रिय पाहुणा आलेला पाहून त्याचा फार मोठा आदर सत्कार केला, कारण तो सत्कार करण्याला योग्यच होता. आपल्या महान पुत्राबरोबर रात्र व्यतीत करून तत्वज्ञ दशरथ राजा सकाळी उठले. नित्यकर्म आटोपून व ऋषींना बरोबर घेऊन ते जनकाच्या यज्ञमंडपात गेले. नंतर मंगलकृत्य आटोपून सर्व उत्तम वस्त्रालंकार घातलेल्या भावांसह राम व वशिष्ठादी महर्षींना बरोबर घेऊन ते विवाहयोग्य विजय नामक मुहूर्तावर तेथे आले. तेव्हा भगवान वशिष्ठ विदेहराज जनकाजवळ जाऊन म्हणाले, राजन, नृपश्रेष्ठ दशरथ राजा मंगलकृत्ये पूर्ण केलेल्या पुत्रांसह आलेले आहे आणि आत येण्याकरता दात्याच्या आदेशाची वाट पाहत आहे. कारण दाता आणि दान ग्रहण करणारा ह्यांचा संयोग होतो, तेव्हाच दान धर्माचे संपादन होते. म्हणून त्यांना आत बोलवून कन्यादानरूपी आपल्या धर्माचे तू पालन कर. महात्मा वशिष्ठांनी असे म्हटले तेव्हा परम उदार, अत्यंत धर्मपरायण आणि महातेजस्वी जनक राजा म्हणाले, मुनिश्रेष्ठा, महाराज दशरथाकरिता माझा कोणता पहारेकरी इथे उभा आहे? ते कोणाच्या आज्ञेची वाट पाहत आहेत? आपल्याच घरात जाण्याबद्दल असा विचार का? हे राज्य जसे माझे आहे तसेच आपलेही आहे. माझ्या सर्व मुलींची मंगलकृत्ये पार पाडली आहेत आणि अग्निज्वालेप्रमाणे तेजस्वी दिसणाऱ्या त्या सर्व मुली यज्ञवेदीजवळ येऊन बसल्या आहेत. ह्या वेळेस आपली प्रतीक्षा करत मी वेदीवर बसले आहो. आपण निर्विघ्नपणे सर्व कार्य पूर्ण करा. विलंब कशाला करावयाचा? जनकाचे ते म्हणणे ऐकून दशरथाने पुत्रांसह व सर्व ऋषीगणांसह तेथे प्रवेश केला. तेव्हा विदेहराज जनक वशिष्ठांना म्हणाले, धर्मात्मा महर्षे, प्रभो, आपण ऋषींना बरोबर घेऊन लोकभिराम रामाचा विवाह संस्कार पूर्ण करा. तेव्हा जनकाला ठीक आहे असे म्हणून महातपस्वी भगवान वशिष्ठ ऋषींनी विश्वामित्र आणि धर्मपरायण शतानंद ह्यांना बरोबर घेऊन यज्ञमंडपात विधीपूर्वक वेदी तयार केली. नंतर त्यांनी गंधफुलांनी ती वेदी अलंकृत केली. सुवर्णपालिका, चित्र काढलेले
व अंकुर असलेले कुंभ, अंकुर असलेले कलश, धूप असलेली धूपपात्रे, शंखपात्रे, अर्ध्य पाद्य लाह्यांनी भरलेली पात्रे, धुतलेल्या अक्षदा इत्यादी पूजेची सामग्री वशिष्ठांनी योग्य ठिकाणी ठेवली. नंतर वशिष्ठांनी सारख्या लांबीचे दर्भयुक्त विधियुक्त मंत्रांनी वेदीवर पसरले. नंतर वेदीवर अग्नीची स्थापना करून व विधीपूर्वक मंत्र उच्चारण करून महातेजस्वी वशिष्ठ ऋषींनी अग्नीत हवन केले. तेव्हा जनकराजाने सर्व वस्त्रालंकारांनी सजवलेल्या सीतेला आणून अग्निसमक्ष श्रीरामासमोर बसवले आणि कौसल्यानंदवर्धन श्रीमान रामाला ते म्हणाले, ही माझी कन्या सीता आपली सहधर्मचारिणी आहे. हिचा स्वीकार करा आणि आपल्या हाताने तिचे पाणीग्रहण करा. आपले कल्याण असो. ही भाग्यवती पतिव्रता नेहमी छायेप्रमाणे आपले अनुसरण करेल. असे म्हणून जनकराजाने श्रीरामांच्या हातावर मंत्रांनी पवित्र झालेले जल सोडले. तेव्हा सर्व देव आणि ऋषी वाह वा वाह वा असे म्हणाले. देवांनी दुधुंबी वाजवल्या आणि फार मोठी पुष्पवृष्टी केली. अशा रीतीने मंत्रोदकासह कन्या सीतेचे दान करून आनंदमग्न झालेले जनकराजा लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, या, मी आपणाला उर्मिला अर्पण करीत आहे. तिचा स्वीकार करा आणि तिचे पाणी ग्रहण करा. शुभ वेळ टळून जाऊ नये. लक्ष्मणाला असे म्हणून जनक भरताला म्हणाले, रघुनंदना, आपण आपल्या हाताने मांडवीचे पाणी ग्रहण करा. नंतर धर्मात्मा मिथिलेश्वर जनकाने शत्रुघ्नाला म्हणाले, महाबाहो, आपण आपल्या हाताने श्रुतकीर्तीचे पाणी ग्रहण करा. आपण सर्व शांत स्वभावाचे आहात. उत्तम व्रताचे आपण चांगले पालन केले आहे. कुकुत्स कुलभूषणांनो, आपण आपल्या पत्नीचे पाणीग्रहण करा. शुभ वेळ टळून जाऊ नये. जनकाचे ते म्हणणे ऐकून त्या 4 राजपुत्रांनी आपल्या हाताने त्या राजकुमारींच्या हातांना स्पर्श केला. नंतर वशिष्ठांनी सांगण्याप्रमाणे त्या रघुकुलरत्न महान राजपुत्रांनी आपल्याला पत्नीसह अग्नी, वेदी, दशरथ राजा आणि ऋषी ह्यांना प्रदक्षिणा करून वेदोक्त विधीप्रमाणे वैवाहिक कार्य पूर्ण केले. त्यावेळी अंतरिक्षातून फार मोठी आणि सुंदर पुष्पवृष्टी झाली. दिव्य दुधुंबीचा गंभीर ध्वनी, दिव्य गीतांचे मनोहर स्वर आणि दिव्य वाद्याच्या मधुर घोषाबरोबर अप्सरांचे संघ नाचू लागले आणि गंधर्व गायन करू लागले. रघुवंश शिरोमणी राजकुमारांच्या विवाहाच्या वेळी ते अद्भुत दृश्य दिसले. सनईच्या आवाजाने वातावरण दुमदुमून गेले असताना त्या महातेजस्वी राजकुमारांनी अग्नीला 3 प्रदक्षिणा घालून आपल्या आपल्या भार्याचा स्वीकार केला व विवाह कार्य पूर्ण केले. नंतर रघुकुलाला आनंद देणारे ते 4 भाऊ भार्यासह निर्वास्थानी गेले. वधूवराकडे पाहत दशरथ राजासुद्धा ऋषीगणांसह व बांधवासह त्यांच्या मागोमाग गेले.
हा सर्ग इथे संपलेला आहे. आपल्याला हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा. जय श्रीराम. धन्यवाद.